शिंदेच्या शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना परिवहन मंत्रीपद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच ते ॲक्शन मोडवरती आलेले आहेत। प्रताप सरनाईक यांनी ठाण्यातील खोपट एसटी डेपोला भेट दिलेली आहे। या ठिकाणी पाहणी देखील केलेली आहे। नागरिकांच्या समस्या त्यांनी जाणून घेतलेल्या आहेत। डेपोतील दुरावस्था, अस्वच्छता पाहून सरनाईक यांनी पहिल्याच दिवशी नाराजी देखील व्यक्त केली आहे। शिंदेच्या शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना परिवहन मंत्रीपद मिळाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी प्रताप सरनाईक हे खोपटच्या एसटी आगारामध्ये आलेले आहेत। त्यांनी प्रवाशांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत, तिथला आढावा घेतलेला आहे। आपल्यासोबत स्वतः प्रताप सरनाईक, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ। सर, काय सांगाल, दुसऱ्या दिवशी परिवहन मंत्रीपद मिळाल्याच्या नंतर तुम्ही पाहणी केलेली आहे, काय प्रामुख्याने समस्या जाणून? पहिलाच दिवस, काल रात्री मंत्री म्हणून घोषणा झालेली आहे, त्यामुळे पहिल्याच दिवशी मी हा विचार केला की जर माझं घर सुदृढ असेल, माझं घर सुंदर असेल, माझं घर स्वच्छ असेल, तरच मी राज्याच्या दुसऱ्या बस आगारामध्ये जाऊन किंवा ज्या सुविधा ह्या ठिकाणी मी देऊ शकतो त्या सुविधा राज्यातील इतर बस आगारांमध्ये किंवा माझ्या कंडक्टर, ड्रायव्हर किंवा कर्मचाऱ्यांना देऊ शकतो म्हणून पाहणी करायला आलो। आणि दुसरा याचा अर्थ असा होता की 15 फेब्रुवारी रोजी एका कार्यक्रमाला मी आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आलेलो असताना शिंदे साहेबांनी पूर्ण आगाराची पाहणी केली आणि त्यात त्यांनी 3-4 फक्त सुविधा द्यायला सांगितल्या होत्या सगळ्या अधिकाऱ्यांना। ते म्हणजे पिण्याचं पाणी योग्य प्रकारे असावं, शौचालयाची दुरावस्था नसावी आणि जे आमचे एसटीचे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी गरम पाणी, आंघोळीची व्यवस्था वगैरे व्यवस्थित, त्यांना झोपण्याची व्यवस्था, कारण रात्रभर ड्युटी करून बिचारे थकलेले असतात, आल्यानंतर निवांतपणे त्यांना झोप मिळायला हवी आणि उठल्यानंतर गरम पाण्यानं त्यांना आंघोळीची व्यवस्था करावी, अशी एक माफक छोटीशी अपेक्षा केली होती। त्याच्यावर काही मोठं एवढं कारण नव्हतं, परंतु आज बघितल्यानंतर तर दुरावस्था अशी झालेली आहे ते बघून फार वाईट वाटलं की मुख्यमंत्र्यांनी इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर 10 महिन्यापासून तुम्ही काही काम केलेलं नाही आणि उडवाउडीची खोटी उत्तरं या ठिकाणी मला दिली जातात। त्यामुळे मी 1 महिन्याचा कालावधी दिला आहे, कारण पहिल्याच दिवशी आलो आणि कुठल्या तरी अधिकाऱ्याला निलंबित करा असं मी जर सांगितलं तर योग्य होणार नाही। प्रत्येकाला आपल्या चुकीसाठी थोडा अवधी द्यायला हवा ह्या मताचं मी आहे। त्यामुळे आपल्याला जी परिवहन सेवा पुढे न्यायची आहे ती सगळ्या कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन, कर्मचाऱ्यांमध्ये जर आनंद असेल तरच ते प्रवाशांना सुविधा योग्य प्रकारे देऊ शकतील। त्यामुळे आधी कर्मचाऱ्यांना आनंदी करून, त्यांना खुश करून, त्यांच्या अडीअडचणी ज्या आहेत त्या समजून घेऊन प्रवाशांना ही सेवा कशी काही योग्य प्रकारे देता येईल त्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न असेल। मंत्रीपद मिळाल्याच्या नंतर पहिल्याच दिवशी त्यांनी खोपट एसटी आगारामध्ये पाहणी दौरा केलेला आहे आणि इथला जो काही कारभार आहे त्याच्यावरती नाराजी देखील व्यक्त केलेली पाहायला मिळते। कॅमेरामॅन संतोष बोरारे सह निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, ठाणे।